पोरगी ते जास्त शिकलेली नाही आहे, 3रा-4था वर्गास पोरगी आहे. पण रोहित त्याला आवडली. पोरगी नाकाडोळी चांगली आहे, थोडीशी काय सावडी आहे, म्हणजे जास्त गोरी नाही येत आणि जास्त एकदम सावडी बी येत नाही. पण बरी आहे पोरगी, जास्त वयाची नाही, काही नाही. दादा पाय मग आता काय म्हणतो तर. पण का गा प्रभू, आजकालच्या पोरी शिकल्या सवरल्याच राहते, साऱ्याच्या साऱ्या शिकल्या असलेल्या बरं राहते. चंट राहते शिकलेल्या पोरी. मग 3रा-4था वर्ग म्हटल्यावर ह्या जमान्यात काऊन रे ती शिकली नाही रे बाप्पा पोरगी. हो ना बाई, 3रा-4था वर्ग आहे म्हणते पोरगी, मग तिच्यापेक्षा मी परवडली. माय 10वी तरी झालं हो बाई. सासू तरी 10वी शिकली आहे, पोरगी काऊन असून मग असं म्हणन ना बाई लोक. म्हणन सासू म्हणन 10वी शिकली आहे, म्हणन शिकली सवरली सासू आहे म्हणन ना, सून म्हणन काऊन अशी मागतली म्हणन, असं म्हणन बाई सारेच्या सारे लोक. निदान कानी 12वी पाहिजे नव्हती, निदान 10वी तरी पाहिजे होती जी. प्रभू. हो ना, बरोबर आहे ना आशाचा प्रभू. थोडीशी निदान 10वी पास तरी पाहिजे पोरगी. आजी तुम्ही असे म्हणता शिकली पाहिजे होती, 12वी 13वी पाहिजे होती, 12वी 13वी पाहिजे होती म्हणून. रोहित तरी किती शिकले आहे, 12वी पास आहे. आणि काय तरी आहे मला एवढा सांगा तुम्ही, काय आहे आपल्या घरी इथं. आता रोहित हातमजुरीवालेच करते ना, कोणत्या ड्युटीवर आहे. ते पोरगी जास्त शिकलेली असती तर रोहितले पसंत केलं असतं का कराले, तर लग्न करायला तयार तरी झाली असती का. आता पोरी भेटून नाही राहिल्या आणि इकडून तिकडून भेटून नाही राहिल्या पोरी, शिकल्या सवरल्या तर त्या करते तरी का. इथं खेड्या पाड्यात करते का पोरी. तर तुमची सून के ना केवळ चांगल्या जॉबर आहे, घरदार व्यवस्थित आहे, वावर आहे, किती मोठं घर आहे, तेव्हा कुठं दिली तेवढी शिकली सवरली पोरगी संध्याले. नाही तर काहीच नसतं. याच्यासारखी परिस्थिती असती तर दिल्ली असती का, केलं असतं का संध्याना. शाबोई मावीन तर तू आली काय होई तर टपर टपर करायला, कायले मनात बोलून राहिली. आली तर चुपचाप राहिलं, कायले बोलून राहिली तर कायची वाईट बोलून राहिली, चांगली बोलून राहिली ते, बरोबर बोलून राहिली करूनी. कायची वाईट बोलून राहिली ते, बरोबर तर म्हणलं तिनं. आता तुम्ही सांगा भाऊजी, एखादी शिकली सवरली चांगली पोरगी असती तर आपल्या रोहितले केलं असतं का पसंत. ती नाही, तिचे स्वप्न असं ती नाही चांगलंच पाहिलं असतं. आता इथं हो म्हणून राहिली, आपलं घर बापर वावर आहे आपल्या इथं 4 एकर, ते आपल्या नावावर आहे नाही. त्याच्यात 2 बहिणी 2 भाऊ, वावर तरी आहे का रोहितचं. तुमच्या नावावर तरी वावर आहे का सांगा बरं. नाही माझ्या घरच्या माणसाच्या वावर. रोहितचा नंबर कधी लागत, काय आहे त्याला सांगण्याला. फक्त त्याचं वाला रोजमरीच मजुरीचं काम आहे. मग आता ते भेटून राहिली पोरगी चांगली आहे, मग करून घ्यायची ना. पोरगी बी तर आपलं इकडं जाते तिकडं जाते, पोरीच्या मागं लागते. तुले तर मोकाच भेटला हो माया पोराचं नाव बदनाम कराले ना, माया पोराले बोलाले. तेच वाट पाहून राहिली होती म्हणून आली इथं. आता काय वाईट म्हटलं, 2-4 वर्ग जास्त शिकलं तर तिच्याच कामी येईन ना. दुनियादारी समजन ते, काही समजन त्याच्यासाठी म्हणून राहिलो. म्हणजे मग काय अनपडच करावं का पोरगी. आणि एवढं कोणतं बेकार पोरग आहे मायवाला, चांगलं पाले आहे, सर्व आहे. बायकोले पोसू शकते, एवढं कामही करते. निवळ समजतं माया पोराले. अहो असे तिचं म्हणणं तसं नाही होय, बरोबर आहे तिचं वालं. काय चुकीचं आहे बोलली ते, बरोबर बोलली. प्रभू, ते 3रा-4था वर्गच आहे म्हणते पोरगी, मग पागल गिगल तर नाही रे ती. कारण काय आजकालच्या पोरी तर शिक्षणातही राहते, सर्वच गोष्टीत राहते. ते काऊन नाही शिकली बा. मामीजी ते पोरगी सावतर माय आहे तिले. मग माय आली ती लहान होती, 7 वर्षाची असन तवा. माय होती, मायनं तिले लहानपणी कामात दाबलं, शिक्षणात काही दाबलं नाही. आणि शिक्षणाला जाऊ दिलं नाही, घरचे कामं करून घे तिच्या जवळून. आणि इकडून तिकडून काम थोडस समजायला लागलं म्हणते त्या पोरीने. तर आजीसोबत काढलं, आजीसोबत राहिली ती पोरगी. पण स्वभावाला चांगली आहे म्हणते पोरगी. अरे अरे सावतर आहे का रे माय तिले रे. हो रे, बरोबर आहे. मग काही चुकीचं नाही रे बाबू, चुकीचं नाही प्रभू, बरोबर आहे. त्या पोलीचं काय गलती आहे त्याच्यात. प्रकाश दादा मी तेच म्हणून राहिलो ना. आता तिले जर चांगलं शिकायला भेटलं असतं, चांगली माय असती तिची, बाप सारखा सुद्धा असता, तर ती पोरगी शिकली असती का नाही, शिकली असती ना. मग आता त्याच्यात काही तिची गलती आहे बिचारीची, आपण तिने काही दोष द्यायचा. नाही नाही नाही, काही गरज नाही दोष द्यायची, काही नाही. एखादी अशी पोरगी मागवतली ना पुण्यात जाते, दुसऱ्याच्या घरी खायची तर आपल्याच घरी खायन ते पोरगी. नाही नाही, चांगली गोष्ट आहे. मग चांगली पोरगी असाल तर करून घे, आपण करून घेऊ रोहितली. बिचारी सावतर मायच्या हाताखाली वागरलेली पोरगी आहे ते. इथं आपल्या घरी सुखानं राय. नाही नाही, मागाचं तिले मागाचं पुण्याची गोष्ट आहे. मागाचं शिक्षणाचं काय करावं लागते. घरी आल्यावर पाहू आपण काय करायचं काय नाही. तर
माग माग. मग हो म्हणू का तू वालच राहिलं होतं बाकी. रोहितले पसंत आली, मला पसंत आली. बाईचं तर पहिलेपासून होच आहे म्हणा. तिच्या सामोरच वाढलेली आहे ना ती पोरगी, म्हणून तर तिनं याले दाखवली रोहितले. हा तर तू सांग बा काय करायचं मग. हो म्हणायला लावू का? अरे हो म्हणायला लावू काय म्हणजे? माग म्हणलं ना तुने, माग ना माग माग. मागायला लाव ती पोरगी. मी पाहिले जात नाही, तुला पाहिली आहे ना, तर त्या पसंतवर मला भरोसा आहे घे. तर पाय मग काय करायचं तर पाय 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 माग ती पोरगीच माग. आता दुसरी पाऊस नको ती पोरगी. सावतर माहिती हाताखाली वापरलेली पोरगी आहे म्हणते ना ते. हा तर माग तिलीच मग. सावतर माय हाय म्हणूनच नाही शिकली हो पोरगी ते. सावतर माय म्हणता तुम्ही, पण चांगली गिंगली हाय का नाही प्रभू पोरगी पाहून घ्या एक वेळा तपास करून. बहिणी तुम्ही बाईले विचार ना. राधिका बाईले फोन करा ना, राधिका बाईले विचारा. आता तिच्या गल्लीच्या मागच राहते, तिच्या घराच्या मागच आहे ते पोरगी. लहानपणापासून पाहून आहे ते. आपल्याला फसवून का ते? सख्या भावाच्या पोराले मागून देन का अशी तशी असती तर? नाही नाही, राधिका चांगलीच पाहणारी आहे. बारीक आहे ते राधिका, चांगली असन पोरगी गिरगी. आणि त्याले रोहितले पसंत आहे ना पण. आणि जाऊ द्या मग, त्याले पसंत आहे तर का करून घेऊ मग आपण. सांगा त्याले हो म्हणून, ते येईन मग घर पाहिले आपलं वाला. तसं करतो मग मी. आज संध्याकाळी सांगतो बाईले सगळ्याचं हो आहे बा म्हणून. त्याले रविवारी घे बोलावतो मग घर पाहासाठी. रविवारी काय रे, उद्या परवाच बोलाव ना. कोण इथं सर्व्हिसवाला आहे रविवारची वाट पाहत बसा. आपण शेतकरी माणसं ना, ते बी सर्व्हिस पाणीवाली नाही दिसून राहिले मले. मग बोलाव ना उद्या परवा, काय फरक पडून राहिलं. तसं करतो मग, बाईले सांगतो मी. आणि उद्या तर नाही जमणार, परवा बोलावतो. सर्व घरी पाहिजे ना, आपण सर्व घरी राहिलं पाहिजे. उद्या मला काम आहे तर उद्या काही मी बोलवत नाही, परवा बोलावतो मग. हा बोलाव परवा बोलाव. उद्या मलाही काम आहे. मला का नाही तहसीलमध्ये जायचं आहे, तर काम आहे अर्जंट. तर उद्या नको बोलू, परवाच बोला. बरं आहे बाई, रोहितचं लग्न जुडान, चांगली गोष्ट आहे बाई. काजल ताई बरं आहे का मग तुमचं वाला तिकडं? भाऊ घेऊ कसे आहे मायावाले, स्वभावाले की चांगले आहे का? चांगले तुमचे भाऊ ना वहिनी तुमच्यासारखेच आहे. स्वभावाले चांगले आहे भाऊ घेऊ. सासू सासरे चांगले आहे, पण नाही का ते त्याले नाही का थोडेसे असे जुन्या पद्धतीचे आहे. ते पदर घ्या आणि जास्त बोलायचं नाही. नाही तर तसे मस्त आहे स्वभावाले. बाई 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 काजल बाई असेच करत राहते. स्वभावाले की मस्त आहे. आणि जाऊ दे मग, काय उलिशासाठी त्याच्या पदर घेतल्यानं आपल्या पदर घेतल्यानं त्याचं जर खुशी असन तर घ्यायचं. पदर घेतल्यानं काय फरक पडून राहिला एवढं. आणि असे काही सर्व म्हणजे दिवसभर पदर घेऊनच राहा असं नाही. असं गिसं काही नाही म्हणत. ते आपल्या रूम मध्ये आलं तर गाऊन घेऊन घालू देते, ड्रेसही घालू देते. पण बाहेर गिरे ड्रेस घालून गेलो ना तर काही म्हणत गिनत नाही. चांगले ड्रेस घेऊन दिले ना, अडीच 3 हजाराचा एक ड्रेस घेऊन दिला मध्ये चांगले. तर आम्ही हनीमूनला गेलतो का नाही तिकडं, तर मस्त कपडे घेऊन दिले. आणि तुमच्या भावानं तर मस्त आहे जी. काय चलताई, भाऊ तर मस्त भेटला मग मायावाला तुम्हाला. भाऊ घेऊ चांगले आहे तुमचे, पण काय नाही थोडं काम जास्त आहे जी वहिनी. काम लय आहे. काम लय आहे म्हणजे समजलं नाही मी. म्हणजे कसं आता भांडेवाली आहे, कपडे तर मशीन मधूनच काढतो. फरची झाडझुडवाली येते. पण काम म्हणजे कसं एखादा मना पोळ्या टाका, भाजी बनवा असं नाही आहे. कधी माय देर येते ते जिम मधून, आणि मग त्याच्यासाठी मग ताजं गरम गरम बनवून द्या. आणि मग माय सासू जेव्हा मूड झालं तिचं जेवाचं तर तिले गरम गरम पोया फुलके बनवून द्या. माय सासऱ्याले अर्ध्या तासाने 1 तासाने तिले माय सासऱ्याले फुलके बनवून द्या. म्हणजे कसं ज्याचं जेव्हा असलं ना तेव्हा आपण कसं एखादा मना स्वयंपाक बनवून घेतो आणि मोकळं होतं. त्याचं तसं नाही. म्हणजे कसं वेळेवर गरम गरम खायचं. आणि दिवसभर मग मला गॅस जवळ लागूनच राहा लागते. ते आहे माय मागं. माय बाई हो काजलजी, म्हणजे प्रत्येक जणासाठी तुम्ही गॅसवर जाताना कणिक भिजवताना प्रत्येक वेळेस बनवून देता? नाही, मी कणिक पहिलेच भिजून ठेवतो लय मोठी. आणि जे आलं ना त्याला फुलके बनवून देतो आणि भाजी बनवून घेतो आणि ते गरम गरम करतो. जसं म्हणजे ना आता कोणी जेवत असलं तर इकडं भाजी गरम करायला ठेवतो आणि इकडं काही गरम गरम फुलके बनवून देतो, कणिक भिजून ठेवतो. पण ते कसं कोणी 1 तासानं जेवते, कधी 2 तासानं जेवते, कोणाचं मूड कधी असं होते. त्यानंच मोठं तर असते जी वहिनी, त्यानंच लय तर असते. काय करावं मग. इथं कसं आपल्या घरी पट्ट केलं ना मोकळा झाला. आता कामात तर मी बागत नाही कोणाला, तुम्हाला तर माहित आहे माझ्या कामं करायची पद्धत. पण ते उली चाना का नाही असं थकून जाते माणूस. दिवसभर थोडंसं असं झोपूशा नाही वाटत. म्हणजे झोपाले गेलं का मग कसं आवाज देते ना, ए काजळ असे करू आवाज देते. मग झोपता येत नाही ना आपल्याला. माय बाई हे तर लय अवघड आहे जी मग तुमचं काम. माय सासूचंही तसंच होतं. आता मी नवीन गेली का नाही तर मला का नाही माहित नव्हतं.
असं तर माझ्या सासूनं 3-4 दिवस 4-5 दिवस नाही का मला करून दाखवलं आणि त्यानं सर्व माहिती दिली, कोण कधी जेवते, कोणासाठी काय बनवायचं, कोणासाठी कसं बनवायचं बा म्हणून. त्यानं ते दिवसभर माझी सासू बनवतच राही. आता त्याचं कसं आता मध्ये बनवा लागते, मग ते तसं मदत करते, असं काही नाही. एखादी वेळेस मला झोप गीप लागली का येते रूममध्ये आणि पाहते, आवाज देते आणि नाही समजा मायवाला लक्ष राहिलं किंवा मी झोपीतून नाही उठली दुपारून तर त्या स्वतः बनवते, मग स्वतः बनवून देते, असं काही नाही. पण नेहमी आपल्याला असं करता नाही येत ना. तुम्ही आईले सांगितलं का जी हे गोष्ट जी त्याच्यात काय सांगायचं आहे जी वहिनी. आता ते मायवाला सासर झालं, आता उली गोष्टी सांगायला थोडी परवडते. आता त्यानं मला चांगलं पाहून दिलं, सर्व्हिसवाला पाहून दिला, पैसा अदला सारच पाहून दिलं, त्याला काय म्हणायचं आहे. तेवढंच आहे ना, एवढं काही नाही. सवय लागता लागून जाईल मला. हो ते आहे म्हणा, बरोबर आहे तुमचं. तर पहिले माया मतानं केलं होतं तर घरचे कामही करो आणि दुकानातही जावं जी मी. आणि ह्यो वाला मायावाला पहिला नवरा बेवड्यावानाचा मायवाले पैशानं 10 रुपये मला कामाला पाठवे. तिच्यापेक्षा इथं माय बापानं करून दिलं तर चांगलं करून दिलं ना. मग त्याला काय म्हणायचं आहे, कामाचीच गोष्ट आहे ना, फक्त ते स्वयंपाकाचंच आहे, बाकी काही नाही. एवढं काही नाही आहे. भांडे नाही घासा लागत, एवढं मोठं घर आहे तर ते कामाली येते, तेच पुसपास करते, सगळं करते ते. माय बाई, हो का जी. नाही जी, घरगीर किती मोठं आहे तुमचं, लय मोठं आहे ना, लय करा लागत असं. नाही मी नाही करत, माई सासू पुसपास करते आणि ते काम करणारवाली येते ना, ते बी पुसून जाते. तेवढं काही नाही. माई सासू काही कपडा मारतच राहते, तिला मोठं स्वच्छता अभियान चाललं होते, ते बी मोठी. हो का जी. तुमचं कसं चालू आहे तुमच्या भावाचं, ते राणी बरोबर राहते का आता. काही नका विचारू काजलबाई, तिचं वालं काही विचारू नका. आज येऊन राहिली वाटते ते घरी, मायच्याच घरी होती तिकडं, भावानं नेऊन ठेवलं होतं तिले तिकडं, तर आज आणत आहे. तसंच चालू आहे तिचं नाटक. काही नाही, ते सुधारणार म्हणून मला नाही वाटत. आता प्रेग्नेंटही आहे ना ती, मला राहिलं आता 6वा महिना, तर तिला आहे ना, प्रेग्नेंट आहे ना ते. हो का, प्रेग्नेंट आहे का. आणि तरी पण अजून तशीच वागते का काय. नाही सुधरतची, ते नाही सुधरत. आता तुम्ही तुम्ही चांगल्या घरच्या आहे, तुम्ही बी पा बरं. आता तुम्ही काही हे करतास का नाही, सर्व काही समाजदाराची गोष्ट. आता माझ्या घरी मला तर काहीच कमी नव्हतं, मी तर अशी कामं करोही नाही, माझी आईच करे. आणि मी तर कामासाठी माझ्या बहिणीसोबत भांडो, कधी पोळ्या नाही टाको, कधी भाजी नाही बनव, पण इथं आल्यावर सर्वच करतो का नाही. मग तिचं वाला कसं आहे ना, तुम्ही पाहिलं, आता तुम्ही राहिले आहे तिथं तर तुम्हाला तर माहित आहे कशी आहे, कशा घरची आहे बा म्हणून. तिला एवढं माझंच कायले पाहिजे. हो ते बी आहे म्हणा. नाही मी राहिली आहे ना तिथं तर मला माहित आहे ना घरदार, पण तिची आई चांगली आहे जी. नाही ठेवाल्या मामी चांगल्या आहे स्वभावले, त्याची आई चांगलीच आहे, मी त्याच्या आईविषयी म्हणलंच नाही. पण हिची अक्कल कुठं गेली, आज येऊन राहिली वाटते, तर काय माहित का येते का काय, तर गेला का दादा गेला वाटते घ्याले. बरं मी काय म्हटलं, चला ना आज जाऊ ना आपण बाहेर फिरायला, दादा तू मी मस्त बाहेर जाऊ ना. तुमच्या भावाला विचारा बा काय म्हणते काय नाही, तर मला नका विचारू, मी येतो, माय सोडून द्या. उद्या केवळ संध्याकाळी विचारतो मी, किती वाजता येते, 5 वाजता येते ना, येऊ द्या मी विचारतो. कोण सागऱ्या, कोण तुझी सासू म्हणे का अशी नालायक वानाचं पोट्ट हे. वाटलंच मला बायकोच्या धुंदीतनं सारा विसरते यो, सारा भुलून जाते, माय बापत भुलते ना बहिणी भुलते. काय करू मी याचं. येऊ दे त्याला घरी, तर येऊ दे. निघाला का तिथून असं त्या सासून म्हणलं होतं का असं चला म्हणून. लढतं काय तू, लढू नको ना. तुझी सासू बोलली का तुले. माय बाई हो का हो, माय बाई हो का हो बाई. शोभलं का दादाले असं, शोभलं का तू सांग ना. माझी सासू मला किती बोलली पहिलेच, माझ्या सासू तर ना जास्त चट्टीचा आकडा असल्यासारखा आहे, त्याला चान्स भेटला ना मला बोलायचं. आणि दादाला समजत नाही का इथं बहीण राहते बा, तर बहिणीच्या घरी 5-10 मिनिटं येऊन बसायचं म्हणून. माझ्या सासूला बोलायला जागाही नसती राहिली, बायकोले घेतलं आणि तिकडून चालला गेला. माझ्या सासून म्हणलं म्हणते चाल ये, चालायची घरी नाही आला दादा. लयच नालायक आहे व हे पोट्ट, व एवढं नालायक आहे का नाही हे पोट्ट. निसती तिचंच निसतं तिचं, तिले अंगणासाठी तर बापा काय तम करून राहिलं होतं का नाही. बापा जोपर्यंत मी हो नाही म्हणत तोपर्यंत बापा आई आणतो ना असंच करे. मायवाला त्यानं तर जिनं हे करून टाकलं होतं, जो जेव्हा हो म्हणलं तेव्हा ते चुपचापच बसलं. ते काही असं आहे, सासूरच आहे का फक्त त्याचं वालं. बहीण बी तर दिली आहे ना, बहिणीची भेट नाही घेता आली आले. माझी सासू मला बोलली नसती ना, आता श्यामजीला सांग ना, आता ते बी मला बोलत. याचं नव्हतं तर मग याचंच नाही, मग आले तर मग इथंही आले पाहिजे ना मग दादा ना. 2 मिनिटं तर बस आले पाहिजे होतं येऊन. माझ्या सासून म्हटलं तर तिलाही बरं वाटलं असतं ना.
किती बोलले माय सासू, आमच्या घरी काही चाय नाही का, साखर नाही का, काले भेटत नव्हतं का तुझ्या भावाले. किती बोलली माय सासू मला. बरं शेता रडू नको तू, येऊ दे त्याला, येऊ तर दे घरी, तर येऊ दे, घरी आल्यावर पाहतो ना मी. येऊ दे, रडू नको तू, ठेव फोन, ठेव, रडू नको. आणि त्या सासूले कानी फोन देजो बाई, मी बोलीन त्या सासू सोबत, मी सांगतो थोडस समजावून. देजो, हाय का, दे, नाही तर बोलतो मी. बाहेर गेल्या त्या, बसाले तिकडं, बाहेरसोबत बसायला गेल्या. बरं आल्यावर फोन देजो, मी बोलीन त्या सासू सोबत, बोलीन मी. काय झालं जी आई, काहून शेतात रडून राहिल्या होत्या? हो ना, रडून राहिली होती ना ते. शेतात रडण नाही तर काय, हे पोट्ट तिथपर्यंत गेलं म्हणते, बायकोली घेऊन आलं, तिथे 1 घंटा घालवला म्हणते. पण बहिणीच्या घरी तो आला, 2 मिनिटासाठी गेलं नाही, रडण नाही तर काय, तिची सासू बोलली म्हणते तिले किती. माय बाई, हे सागर भाऊचं का नाही, कधी कधी लय चुकते बापा, असं काय करायला पाहिजे होती. सख्खी बहीण होय ना, मग 2 मिनिटं जाऊन बसले असते, काय झालं असतं. 5-10 मिनिटं चायच पिते नाही, नाश्ता पाणी करते, चाय प्यायला होतं आणि या लागत होता. येऊ तर दे घरी, हो आहे ना, मी आहे आज, येऊ तर दे त्याला घरी. बरं मित्र आणि मैत्रीणनं, व्हिडिओ आवडला का तर सांगा, मी कन्फ्युजच होत आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडते का नाही आवडत माझेवाले? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आपले सबस्क्राईब लवकरात लवकर वाढले पाहिजे. व्हिडिओ रेग्युलर टाकण्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि तुमच्या चॅनलवर माझं चॅनलचं नोटिफिकेशन येण्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा. मी व्हिडिओ कधीही टाकते दिवसातून, तर त्याच्यासाठी मग तुम्हाला लवकर पाहायला भेटला पाहिजे ना. व्हिडिओ आवडत असेल तर त्याच्यासाठी पटापट सबस्क्राईब करा. वाढवा सबस्क्राईब, असे नका करू, वाढवा ना. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. ठीक आहे, बाय. वाढवा सबस्क्राईब लवकरात लवकर, वाढून नाही राहिले बरं याच्यावरचे सबस्क्राईब. पटापट वाढवा.